गायची स्वामी समर्थांची कृपा तुमची लाडकी गाय. तर माझी तर पहाट झालेली आहे आणि सकाळचे 3:30 वाजलेले आहे. 3:30 वाजता मी आंघोळ केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दर सालाप्रमाणे म्हणजे मी मेहनत आम्ही गावी जातो. तर आम्ही आता गावी जाणार आहोत. आणि बॅगा माझ्या बघू शकता इथे सगळ्या बॅगा पडल्या. बॅग पॅक करून झालेले आहेत. मला आता जाऊन गाडी सामान ठेवायचं आहे आणि सगळं व्यवस्थित बांधायचं आहे आणि वरती प्लास्टिकसुद्धा लावायचं आहे कारण की पाऊस कुठे कुठे पडतो आहे. त्याच्यामुळे आता डिक्कीत तर मी कमी बॅगा ठेवते, वरती कॅरियरवर बॅगा ठेवणार आहे. तर त्या बॅगा पॅक करायच्या आहेत प्लास्टिक वगैरे लावून. तर हे सगळं आहे आणि तुम्ही बघू शकता प्रिन्स झोपल्या, प्रिन्सची आजी सगळे जर काय सामान राहिलं ते घेते आहे. आणि पप्पीताई काल रात्री आलेले आहे, त्या आंघोळीला गेले. तर असं सगळं शेड्यूल आहे. पाणी ठेवलं आहे, तर चहा करून पियायचं आहे, देवपूजा करायची आहे. तर भेटूया मग आपण प्रवासात. चला. हाय, गुड मॉर्निंग. तशी तर माझी सकाळी मी तुम्हाला सांगितली आहे आज लवकर झालेली आहे आणि गाडीमध्ये मेंबर खूप कमी आहेत आमच्या. बघू शकता मोठी नणंद आहे, सासूबाई आहेत आणि माझा लेक आहे. ड्रायव्हर नेहमीप्रमाणे माझे मिस्टर आहे आणि मी आहे. तर आमचा प्रवास चालू झाला आहे आणि मी आज चाललेला आहे गावी. तर आम्ही बघू आता चेंबूरपर्यंत तर पोहोचली आहे. आम्हाला चहा प्यायचा आहे पण आम्ही सकाळी घरातून निघालो. तर मग मी चहा विचारला नणंदबाईला, पण नणंदबाई बोलल्या चल आता आपण बाहेरच चहा पिऊया. हे बघ हां, मग आम्ही सगळं बाहेर आहे. तर असा सगळा प्रवास आहे आणि माझ्या मोठ्या नंदेच्या लेकाने मस्त छान असं आम्हाला कार्ड दिलेलं आहे. त्याचं मम्मीला सांगितलं मम्मी तू हे कार्ड वापर, काय मज्जा करायची ती जीवाची मुंबई करून आहे. तर आम्ही असं छानपैकी माझा लेक बघ असा हसतोय, त्याच्या भावाने कार्ड दिलं आहे म्हणून. तर आम्ही तर छान अशी मज्जा करणार आहे. आणि तुम्हाला माझा गावचा व्हिडिओ कसा वाटतो हे तर मला तुमच्या प्रेमाने कळलेलंच आहे कारण की आपली गावची गेल्या वर्षीची व्हिडिओ देवरुगातली खूप व्हायरल झालेली आहे. तर माझ्या सगळ्या यूट्यूबच्या फॅमिलीला थँक्यू सो मच. असंच तुम्ही माझ्या व्हिडिओला म्हणजे आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू दे. श्री स्वामी समर्थ. भेटूया मग आपण पुढे. बाहेरचं बघू शकता छान असं धुके पडले आणि छान असा प्रवास आहे. प्रवासात चालू आहे आणि मे बी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. तर आपण आता टोलला चालू, टोल नाका आलो, नाश्ता आला. प्रिन्स खाण्यामध्ये चला मी नाश्ता केल्यावर भेटतो. गाईस प्रिन्स बघा थंडी वाजते कसलं गरम होत आहे आणि त्यालाच काही कळत नाही की जरा मळमळत आहे की काय होते. तर तो त्याच्या आत्याला सांगतो मला मळमळत आहे, पण काय मळमळत नव्हतं. त्याची जेव्हा टी शर्ट काढली तेव्हा तो बघा खेळायला लागला आणि त्याचं चाललं तू मगातपासून शूट नाही केलं. तर आता मी शूट करणं घेतलं आहे आणि हे मी काम करते कारण की धुळीने सगळे केस खराब होतात आणि आपलं ड्रायव्हर गाडी रोजच्या प्रमाणे चालवत आहे. एकाच जागी आम्ही 1.5 तास थांबलो होतो, खूप ट्रॅफिक होती. आता एवढ्यात मी अर्धा खेडपर्यंत पोहोचली असती पण नाही, 1.5 तास मी एकाच जागेवर होती. तर आता बहुतेक 12 वाजले ना, 12 वाजलेले आहेत. तर आता बघूया
परत थोडा गाडीला पण विश्रांती आणि आमच्या पोटाला सुद्धा भूक, पाणी भूक, ताण भूक काय आहे ते लागली आहे. तर मग 1-1.5 वाजता जेवणार आम्ही टायमातच, कारण की आमच्या ड्रायव्हरचं असं असतं तुम्ही काही करा पण नित्य नेमाने नाश्ता, जेवण, परत नाश्ता आणि रात्रीचं जेवण हे मला टायमात द्या, म्हणजे मी बरोबर असतो असं आमच्या ड्रायव्हरचं आहे. कारण की ते टायमात त्यांचा पोट भरलेलं असेल तर आम्हाला टेन्शन नसतं. तर असं सगळं आहे की त्यांचं असतं टायमात, तर त्यांना टायमात दिलं की मग आम्हाला बडबड ऐकायला भेटत नाही. आम्ही प्रवास छान असा हसत करतो. तर भेटूया मग आपण जेवताना. बघा तुम्ही किती सुंदर असा आमचं कोकण बघू शकता. माझघर इथे सुद्धा आहे. माझघर बघितलं असेल तुम्ही तर माझघर इथे सुद्धा आहे. तर हे आहे आपलं कोकणात जाण्याची वाट. तर भेटूया आपण मग जेवताना. चला तर बघू शकता आता आपण असे बोलण्यात एंट्री केलेली आहे. तरी मगापासून असं बोलते की आपल्याला अजून असं बोलतं वगैरे ना लागलं नाही. तर आम्ही एंट्री केलेली आहे, तुम्ही बघू शकता. बोगद्यात जरा थंड वाटतंय. बाहेर सॉलिड ऊन पडलेलं आहे. बोगद्यात जरा थंडावा आलेला आहे आणि छान असे तुम्ही बघू शकता गाड्या त्यांच्या स्पीडला आहेत आणि आमच्या स्पीडला आहोत. तर आता परत एकदा पुण्यात जाण्याची सुरुवात. खूप छान वाटतंय. थंड बाहेर पडूया. छाव में से धूप में आ गए. सावळीतून आपण उन्हात आलेलो आहोत. मला आता काही दिसत नाही. तर चला भेटूया आपण. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आलेलो आहोत जेवायला. प्रिन्स तुमची आजी, तुमची आत्या. तिला प्रिन्सला एकच आत्या का यासारख्या असतात? आमच्याकडे आत्या 3 आहेत. आता आम्ही गावी जाणार त्यामुळे दुसरी आत्या भेटणार. तर आता आम्ही जेवायला थांबलो. बघू शकता. बघितलं छान असं जेवण जेवण परत तर मग भेटूया परत आपण जेवण. वगैरे निघालंय. लाईट नाही, पाणी नाही.